RT ॲडमिशन 2026-27 तर यामध्ये परत एक बदल करण्यात आलेला आहे आणि RT ॲडमिशन 2026-27 वेळेवर बदल करत आहे. डॉक्युमेंट्स म्हणा किंवा जेही त्यांचे रूल्स आहेत त्या रूल्समध्ये जर असा वेळेवर बदल करत असेल तर यामध्ये पालकांनी काय करावे, तर यामध्ये कोणता बदल झाला तुम्ही बघू शकता. साईडवर आल्यानंतर बघू शकता की जी डेट होती ही तर आता जी स्टार्टिंगला दिली होती ती देण्यात आलेली आहे, म्हणजे 10/3/2026. म्हणजे आता घाबरण्याचं कारण नाही आहे. इथे 28 तारीख होती, आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली होती. त्यानंतर आता ही 10 तारीख आलेली आहे, म्हणजे 10 मार्च 2026 पर्यंत पालकवर्ग अर्ज करू शकतात. त्यामुळे शांतपणे विचारपूर्वक संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज करा. त्यानंतर यामध्ये बदल म्हणू शकतो किंवा RT कडून अपडेट आलेली आहे असं म्हणू शकतो. तुम्ही साईडवर या. साईडवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल. यामध्ये एक ऑप्शन आहे म्हणजे आवश्यक कागदपत्रे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक PDF ओपन होणार. या PDFला तुम्ही एकदा चेक करा. आणि सर्वात मोठा जो बदल आहे तो म्हणजे कागदपत्रे, डॉक्युमेंट्समध्ये बदल आहे. तुम्ही यामध्ये व्यवस्थित रीड करा. जर कोणाला विचारायचं असेल आजूबाजूला शाळेला त्यांनासुद्धा विचारू शकतो. आणि जे यामध्ये दिलेलं आहे याचा अर्थ तुम्हालासुद्धा समजतो का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मी फक्त तुम्हाला यामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. 25% प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे व इतर बाबी हा जो नियम आहे या नियमानुसार संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देण्यात आलेली आहे असे RT सांगत आहे आपल्याला. पहिला पॉईंट काय आहे बघू शकता की बालकाच्या जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा अनिवार्य, म्हणजे बर्थ सर्टिफिकेट, वास्तव्य म्हणजे राहण्याचा ॲड्रेस हा कंपल्सरी असणार आहे. या 2 डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला कुठेही सूट मिळणार नाही. ओके. त्यानंतरचा पॉईंट बघू शकता तुम्ही, भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा दुय्यम निबंध कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामाची प्रत आवश्यक सर्व घटकांना अनिवार्य, म्हणजे यामध्ये A to Z पालक जर जे भाड्याने राहत असेल त्यांचे फक्त, म्हणून सर्व घटक म्हणजे कोणत्याही कास्टचा असो तो पालक किंवा विद्यार्थी त्यांना हा लागणार आहे जर भाड्याने राहत असेल तर. आता तुम्ही म्हणसाल की यामध्ये नेमकं अपडेट काय आहे, तर बघा याचा अर्थ तुम्हाला समजते का. बघा, प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा, प्रवेश प्रक्रिया कधी सुरू झाली 17 तारखेला. मग प्रवेश प्रक्रिया जर 17 तारखेला सुरू झाली तर मग रेंट ॲग्रीमेंट 17 तारखेच्या अगोदरचा पाहिजे की फॉर्म भरण्याच्या अगोदरचा. कारण या अगोदर जे आपण ऐकलं होतं की त्यामध्ये सांगितलं होतं की फॉर्म भरण्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही आज जरी बनवला आणि उद्या फॉर्म भरला तरी चालते असं ऑलरेडी आपण ऐकत होतो, सांगत होतो. तर या शब्दाचा अर्थ तुम्ही एकदा बघा, विचारपूस करा. मी फक्त तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो आहे. मी ही PDF कुठून आणलेली आहे, साईडवरून आणलेली आहे. मी फक्त समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. बाकीची अपडेट तुम्हालाच घ्यायचं आहे की करायचं काय नेमकं. कारण जर हा पॉईंट पकडला तर प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायच्या अगोदर म्हणजे 17 तारखेच्या अगोदर लागणार असं माझं मत आहे. फक्त तुमचं मत यावरती काय आहे तुम्ही एकदा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता, किंवा जेही तुमच्या आजूबाजूला प्रतिष्ठित व्यक्ती असेल RTच्या रिलेटेड त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता. कारण की जे तुम्हाला दुय्यम निबंध कार्यालयाचा जे नोंदणीकृत भाडे करारनामा बनवायचा आहे याला खर्च जास्त येतो. त्यामुळे संपूर्ण पालकवर्गांनी हे जे नवीन पॉईंट्स आलेले आहे एकदा चेक करा. कारण वेळेवर तुम्हाला कोणतीही अडचण यायला नको. सामाजिक वंचित जेही घटक पालक असेल त्यांना जातीचा दाखला लागणार आहे. हँडिकॅप असेल हँडिकॅप सर्टिफिकेट. आर्थिक दुर्बल घटकामध्ये जेही पालकवर्ग आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला 1 लाखपेक्षा कमी पाहिजे आहे. दिव्यांग बालकांसाठी पण यामध्ये माहिती दिलेली आहे. जसे की डायव्होर्स वगैरे वुमन असतात त्यांना त्याबद्दलचा पुरावा द्यावा लागेल. घटस्फोटीसाठी सुद्धा दिलेला आहे. विधवा महिलासाठी दिलेला आहे. अनाथ बालकांसाठी, दिव्यांग बालकांसाठी. यामध्ये आधार कार्डबद्दलसुद्धा माहिती दिलेली आहे आणि बाकी डॉक्युमेंटसुद्धा यामध्ये माहिती दिलेली आहे बघू शकता. आधार कार्ड फॉर्ममध्ये तुम्ही जे आधार कार्ड नंबर विचारलेला आहे तिथे तुम्हाला पाल्याचा, अप्लिकांट म्हणजे स्टुडंटचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यामध्ये पालकांचा आधार कार्ड नंबर टाकायचा नाही आहे, फक्त अपलोड करायचं आहे पालकांचे डॉक्युमेंट. तर विद्यार्थ्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्यामध्ये अपलोड करायचं नाही आहे. जर एखाद्या पालकाकडे आधार कार्ड नसेल बालकाचं, त्याने जिथे नंबर टाकलेला आहे तिथे नो करू शकता तुम्ही. त्यांच्याकडे जर पावती असेल तर पावतीचा नंबर टाकू शकता त्यामध्ये. समजा जर तुमच्याकडे आहेच नाही तर तुम्हाला नंबर लागल्यापासून 90 दिवसाचा वेळ देण्यात येणार. या 90 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला आधार कार्ड हजर करावं लागेल शाळेसाठी, म्हणजे शाळेला द्यावं लागेल. जर तुम्ही हजर करू शकले नाही तर तुमचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो असे RT म्हणते. जन्मदाखलेचा पुरावा कुठला द्यायचा, तर जन्मदाखलेचा पुरावा तुम्ही कुठलाही देऊ शकता. ग्रामपंचायत आहे, रुग्णालय वगैरे यामध्ये संपूर्ण अंगणवाडी सेविका, त्यानंतर महानगरपालिका वगैरे इथला देऊ शकता.
परत जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, वास्तव्याचा पुरावा, रहिवासीचा पुरावा, सर्वसाधारण वंचित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व बालकांकरिता आवश्यक, म्हणजे A to Z जेही विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वाहन चालवण्याचा परवाना, वीज बिल, टेलिफोन बिल, देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आणि पासपोर्ट पण चालते. पासपोर्ट म्हणजे जे बाहेर देशामध्ये जाण्यासाठी यूज होते ते, यापैकी कोणतेही एक. ठीक आहे. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तर, हे जर नसेल समजा, म्हणजे तो व्यक्ती भाड्याने राहत आहे आणि भाडे तत्वावर राहणाऱ्या, म्हणजे जेही भाड्याने राहत आहे पालकांच्या बाबतीत, प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा हवा आहे. संपूर्ण पालक वर्गाने जेही भाड्याने राहत आहे, जर तुम्ही भाडे करारनामा ऑलरेडी बनवलेला आहे 17 तारखेच्या आत, तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. मी सांगत आहे फक्त तुम्ही माहिती घ्या. मी फक्त तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगतो, मी माहिती देतोय, कारण की मी तुम्हाला असं करा तसं करा काहीच सांगत नाही आहे. फक्त मी माझं काम करतोय माहिती प्रोव्हाइड करणे, कारण मी स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत माहिती प्रोव्हाइड करणार आहे. फक्त माहिती प्रोव्हाइड करतोय. तुम्ही याबद्दलची जी माहिती आहे, RTEचे जेही अधिकारी आहे, तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांच्यासोबत माहिती घ्या. आजूबाजूला संपूर्ण जिल्ह्याला RTEचे कुठेतरी ऑफिस आहे. जर तुम्हाला RTEचं ऑफिस माहीत नसेल तर शाळेला जा, जे शाळा RTEमध्ये आहे त्यांना विचारा, ते तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करतील. ठीक आहे. अशा प्रकारे डॉक्युमेंट दिलेले आहे आणि बाकीचे डॉक्युमेंट्स तर रेग्युलर आहे जे आपण सांगितले आहे. अशाबद्दलची एक PDF साईटवर उपलब्ध झालेली आहे. ही PDF तुम्ही डायरेक्टली साईटवरून डाउनलोड करा. डॉक्युमेंट्स कागदपत्रेचे एक ऑप्शन दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता, बघू शकता. साईटवर आल्यानंतर अशा प्रकारे खाली आल्यानंतर तुम्ही यामध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट्समधून हे डॉक्युमेंट्स बघू शकता. ठीक आहे. त्या शब्दाचा अर्थ बघा. आणि पालकवर्गांना आता डेटचं टेन्शन नाही आहे. सध्या 35,000 फॉर्म जमा झालेले आहे आणि डेट म्हणजे 10 तारीख आहे. यामध्ये काही आता टेन्शन नाही आहे. 10 तारखेपर्यंत तुम्ही सावकाश फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर कोणाला अडचण असेल तर तुम्ही फेसबुकवर मला मेसेज करू शकता. फेसबुकवर या, फॉलो करा. फॉलो केल्यानंतर तुम्ही मेसेज करू शकता. मेसेज करा, त्यावरती पण फॉर्म भरण्याचा व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ तिथेसुद्धा तुम्ही बघू शकता जर तुम्हाला यूट्यूबवरती मिळत नसेल तर. आणि त्याप्रकारे तुम्ही फॉर्म भरा. अडचण असल्यास कमेंट्स करा. आणि RTE ॲडमिशन 2026-27 बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.